स्कॉर्पिओ वाहनातील 6 देशी खिलार व गिर जातीच्या गायींना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंग दलातील गोरक्षकांना आलं यश। दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगोला मार्गे मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाची तस्करी होत आहे अशी माहिती मिळाली। ही गोष्ट लक्षात घेऊन मंद्रुप येथे सापळा रचला असता पहाटे 4 दरम्यान एका स्कॉर्पिओ वाहन संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली। त्वरित मंद्रुप येथे गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला। गो तस्कर वाहन चालकाने गोरक्षक हे वाहन अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे लक्षात घेत वाहन अतिवेगाने पळवायला सुरुवात केली। टेरामेल फुलाच्या खाली बाजूने उलट्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असताना अडथळा निर्माण झाल्याने वाहन चालक हा वाहन चालू स्थितीत सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गोरक्षकांनी सदर वाहन व वाहन चालकावर ताबा मिळवला। गोरक्षकांनी स्कॉर्पिओ वाहनाच्या आतील बाजूस पाहणी केली असता 6 देशी गोवंश एकमेकांवर लादून अतिशय तीव्र वेदना देत वाहतूक होत आहे असे निदर्शनास आले। वाहन चालकाशी विचारपूस केली असता सदर गोवंश हे सांगोला येथून सोलापूरकडे कत्तलखान्यासाठी घेऊन जात आहे असे वाहन चालकाने सांगितले। गोरक्षकांनी त्वरित ग्रामीण कंट्रोल नंबर येथे कॉल करून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली। काहीच वेळात पोलिसांच्या मदतीने सदर वाहन मंद्रुप पोलीस स्टेशन येथे दाखल करून वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाई यशस्वी करण्याकरता बजरंग दल विभाग संयोजक सिद्धाराम चिरकुपल्ली, मानद पशुकल्याण प्रतिनिधी अजय हक्के, गोरक्षक वीर मंचाल, राहुल लंगडेवाल, कुमार आंबट, पवन बल्ला, अनिकेत गोरट्याल तसेच आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले। सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी मंद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी, बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले।